तुम्ही टीका टिप्पणी करतात. ठीक आहे. 2019 तुमचा मध्ये मुद्दा जेव्हा कळला. आता तुम्ही गेले शेवटची कमेंट काँग्रेससोबत, या सगळ्या चर्चेवर मला अतुल लोंढेंकडनं हवी आहे. अतुलजी, दोघांनाही तुम्ही ऐकलंय. नाही, एवढं असूनही आशिष देशमुखांच्या पक्षप्रमुखांना विरोधी पक्षनेता द्यायला ते घाबरतात. कारण त्यांना विरोधाचा आवाजच नको आहे. विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता आहे का मागच्या 2 वर्षापासून? त्याच्या विना अधिवेशन तुम्ही चालवून राहिलेले आहे, कारण की तुम्ही घाबरता. तुम्ही या महाराष्ट्राशी गद्दारी केलेली आहे. तुम्ही या महाराष्ट्राचं काहीच चांगलं केलं नाही आहे. तुम्ही लाडक्या बहिणींना 1 करोड लाडक्या बहिणींना काढून टाकलं. 2100 दिनावर ते 1500 आणलं. आता शायना एनसींना मला सांगायचं आहे की शायनाजी, फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टी फोडून होत नाही. अँटी डिफेक्शन लॉ वाचा, पॅरा 4 वाचा त्यातला. तुम्हाला पॉलिटिकल पार्टी सुद्धा ब्रेक करावी लागते. या देशातला सुप्रीम कोर्ट हे लक्षात घेत नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे, या लोकशाहीचं दुर्दैव आहे. पॉलिटिकल पार्टी सुद्धा डिफेक्ट करावं लागते. 4 वर्ष झाले, एक निवडणूक पार होऊन गेलेली आहे, पण अजूनपर्यंत अँटी डिफेक्शनवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला नाही आहे. म्हणून तुम्हाला हे बोलता येत आहे. आणि ते तुमच्याकडे वगैरे ते शिंदेचं वगैरे काही नाही आहे. ते शिंदे वगैरे काही नाही आहे. जे काही आहे ते बीजेपी आहे आणि अमित शहा चालवतात आहे. एखाद दिवशी सगळं खाली होईल ना, पायाखालची वाळू घसरून जाईल, कळणार पण नाही. हे या सगळ्या गोष्टी ज्या आहे या जनता आता ओळखत आहे. जनता ओळखत नाही असं नाही आहे. जनतेसमोर सगळं आहे. 14 आत्महत्या झाल्या. आज 15 पोरं जळून मेली तर लखनौमध्ये. याच्यापूर्वी पण सुरतमध्ये मेलेली होती. कोणाला काही पडलेलं नाही आहे, कोणाला भीती नाही आहे. बीजेपी आमच्या पाठीशी, आम्ही काही पण करू शकतो. बलात्कार करणारे बीजेपीतून येतात, त्यांचं समर्थन बीजेपीचे लोक करतात. अतुलजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे चर्चेला असलेली वेळ संपत आली आहे, त्यामुळे तुमच्या तिघांचेही आभार मानणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही तिघही, आशिष देशमुख, अतुल लोंढे आणि शायना एनसी, आपण तिघही या चर्चेत सहभागी झालात. आपले विचार मांडलेत त्याबद्दल तिघांचे आभार. पण आपल्याला पहिल्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी जो कौल दिलाय तो पाहण्यासाठी जायचंय पोल सेंटर. आपला प्रश्न होता, नाशकात भाजप बंडखोर गोकुळ गीतेंचा विजय तर सेनेच्या उमेदवाराचा पराभव. भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडल्याचा ठाकरेंच्या नेत्यांचा दावा पटतो का? 42,000 प्रेक्षकांनी या प्रश्नावरती कौल दिलाय. 88% म्हणतायत होय, पण 12% म्हणतायत नाही.